मुंबईत ठाकरेंच्या उमेदवारांकडून मोठी चूक बघायला मिळाली आहे। त्यांनी चक्क भाजपच्या पार्ट्यात टाकले मतदान। हो, प्रभाग समिती अध्यक्षपद निसटले गेल्याचे बघायला मिळाले। मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावर कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते। अखेर सोमवारी झालेल्या शेवटच्या 5 प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भाजपच्या 3 उमेदवारांनी बाजी मारली आहे। त्यामुळे या निकालाअंती एकूण 17 पैकी तब्बल 11 प्रभाग समित्यांवर भाजप आणि शिवसेना महायुती स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झालाय। तर उर्वरित 6 समित्यांच्या अध्यक्षपदांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 2, काँग्रेसला 2 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजेच मनसेला 1 आणि एमआयएमला 1 अध्यक्षपद मिळवता आलंय। मुंबईत प्रत्येक प्रभाग समितीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश असतो आणि विभाग अधिकारी या क्षेत्राचा प्रमुख असतो। तसेच प्रतिष्ठित सामाजिक संस्थांचे काही सदस्य नामनिर्देशित केलेले जातात। या प्रभाग समित्यांचा कालावधी हा महानगरपालिकेच्या कालावधी इतकाच असतो। यामध्ये यम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी एमआयएमच्या खैरनुसा हुसेन यांना 8 मते मिळाली, तर शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांना 5 मते मिळाली। या ठिकाणी 1 मत अवैध ठरल्याने एमआयएमच्या हुसेन विजयी झाल्या। या व्यतिरिक्त यम पश्चिम, यल आणि यन या प्रभागांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे भाजपच्या आशा मराठे, शिवसेनेचे विजेंद्र शिंदे आणि भाजपच्या अश्विनी मते यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती। दुसरीकडे यस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरली। येथे भाजपच्या साक्षी दळवी यांनी 10 मते मिळवून विजय संपादन केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेश शिंदे यांना केवळ 8 मते मिळाली। 2 मते अवैध ठरली होती। या समितीमध्ये महायुतीचे 10 आणि उबाटा तसेच मित्र पक्षांचे मिळून 10 असे एकूण 20 सदस्य होते। मात्र उबाटाचे स्वतःचेच उमेदवार असलेले सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाला बडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवारांच्या साक्षी दळवी यांच्या बाजूने असलेल्या कॉलम मध्ये सह्या केल्या। या धक्कादायक चुकीमुळे ही दोन्ही मते अवैध ठरली। दोन्ही अनुभवी नगरसेवकांनी केलेल्या या प्रक्रियेतील चुकींमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या सर्व प्रक्रियेत यल व यन या 2 प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर यम पूर्व आणि यम पश्चिम तसेच यस आणि टी या 3 प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले होते। तर सर्वात मोठा प्रश्न असा येतो की अनुभवी नगरसेवकांकडून मतदान प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या अक्षम्य चुका होणे या पक्षासाठी अत्यंत निराशजनक असून एका चुकीमुळे महत्त्वाचे अध्यक्षपद गमावण्याची राजकीय दृष्ट्या मोठे नुकसान झाल्याचं बघायला मिळालंय। नेत्यांनी या प्रक्रियांमध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे। आपल्याला काय वाटतं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।